नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आता उठलेला आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात होते गाईंना चारा पाणी करून. आणि आपण आता गाईंना पाणी पाजतोय. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला एक काम असतं. सगळ्यात पहिलं आपल्याला गाईंना चारा पाणी करायला लागतंय. त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात होते. बाकीचं काम मग नंतर करायला लागतंय. सकाळी सकाळी एकदा गाईंना चारा पाणी केल्यानंतर मग काही एकदा दुपारीच करायला लागते, म्हणून काही टेन्शन नाही. आपण आता चारा टाकून देणार आहे. पाणी तर झालंय पाजून, आपण पूर्ण पाणी पाजून दिलंय. आता आपण चारा टाकणार आहे. मित्रांनो, आपण आता जेवण करून घेणार आहे. आणि आज आपली इथं बनलेलं आहे मित्रांनो वांग्याची भाजी काळ्या मसाल्यात. आणि आपण आता जेवण करून घेणार आहे लगेच. भरपूर भूक लागली, त्यानं टाईम पण झाला आहे जेव्हा आपण एकदा जेवण करून घेणार आहे. आणि तेव्हा तिकडे वेद्यात चालू आहे फोन पाहत जेवण करत का. फोन पाहणं चालू आहे यूट्यूब. तर मित्रांनो, घेऊया आपण आज जेवण करू. तर मित्रांनो, आपल्याला आज काही काम नव्हतं म्हणून आपण आता एक काम करणार आहे. आपल्याला ही पूर्ण रूम आहे. हे पूर्ण रूम आपल्याला इथं एक घुशीन उकरून टाकलं इथं पूर्ण. आपण आता हे पूर्ण रूममधलं हे पूर्ण सामान काढून घेणार आहे. गाडी वगैरे सगळं काढायचं आहे आपल्याला आता. आणि हे बघा, इकडे हे पूर्ण घुशीन उकरून टाकली माती. आपण आता हे सगळं बाहेर घेऊन टाकणार आहे एकदा सामान. आणि आपल्याला पूर्ण क्लीन करायची रूम, पाणी गिनी मारणार आपण थोडं थांबून. आता एकदा पहिलं तर एकदा आपण सामान काढून घेऊया पूर्ण. हे सगळं सामान काढायचं आपल्याला. पलीकडे ड्राम आणि ते इथं पण हे पडलेले काही तप्पड आहे, ते पूर्ण काढून घेणार आहे आपण आता. आणि तिला बाहेर टाकणार आहे आपण ते.
तर मित्रांनो आपण आता या रूम मधलं पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे. पूर्ण घाम आलेला आहे आपल्याला आणि पूर्ण सामान काढलेलं आहे. गिरणीने काढायचे आपल्याला कारण लेदर आहे ती. हे बघा इकडं पूर्ण सामान ठेवलेलं पूर्ण काढून ठेवलंय आता. आधी त्याला थोडंफार बाकी तेवढं आपण काढणार आहे. हे बघा पूर्ण रूम आता आपण एकदा हे पाणी गिनी मारून पूर्ण जाळीने ते काढणार आहे. भरपूर जण साफ करायचे आपल्याला. ये एवढं घेऊन टाक, हे घेऊन टाक. हे बघा इकडे बंद जाळे सगळे. हे आता पूर्ण एक घुशीन उकरलेलं आहे. हे बघा इथं नळ आहे. हे पूर्ण घुशीचे नळ इथं. आता हे पूर्ण आपण साफसफाई एकदा फावड्यान लेवल करून घेणार आहे आपण हे पूर्ण. हे बघा इकडं पण उकरून ठेवलंय. एवढं सामान होतं त्याच्यामध्ये, त्या रूममध्ये हे पूर्ण सामान निघलेलं एवढं. हे आपण बाहेर दिलं आता तर ठेवून. पेटी नाही, हे बघा हे पूर्ण ठेवलेलं आहे हे सामान सध्या. आणि ती तिकडे ती गाडी आहे, ती वखरची गाडी होती, तिने पण साफसफाई करायला आलेली आज खाली. तिनं पण साफसफाई केली भरपूर. आता ही पूर्ण रूममध्ये आपण एकदा जे आता लेवल करून घ्यायचं. ते कचरा कचरा उचलून टाक पहिलं. हे कचरा उचल पूर्ण, ते नंतर पहिलं कचरा. हे चालली आता ती साफसफाई करत काम चालू आहे. हे पूर्ण हे आता हे पूर्ण आपण लेवल करणार. हे बघा इकडे पूर्ण गॅप झालाय. हे इथं नळे करून ठेवलेलं आहे. ते पूर्ण आपण एकदा प्लेन करून घेणार आहे. पूर्ण प्लेन करायचे आपल्याला. हे द्या हे इकडून लागत असते एकदा इथलं घेऊन टाकलं असतं आपण हे पूर्ण. ते स्पीकर काढून घे, ते स्पीकर पडलेले काढ दे, फेकून दे ते. फेकून दे मग फेकून. थांब 1 मिनिट, कचरा कचरा घेऊ आपण एकदा बाहेर पडू. काही नाही आज तिथं. आता हे पूर्ण सामान काढलंय आपण बाहेर. टाक पूर्ण टाक. हे पूर्ण सामान त्यातलं आहे. इकडे दिचं कचरा पेटायचं काम चालू आहे. कोण होतं तिथे, काय आणते? ही आमच्या इथली कचऱ्यावाली आहे. कचऱ्यावाली गाणे ऐकून लय भार लागली. तर मित्रांनो आपण आता पूर्ण रूम साफ करून घेतली आणि जी माती होती ती पूर्ण लेवल केली आहे. आपण ही पूर्ण जी माती आहे ही पूर्ण लेवल करून घेतलेली आहे. आणि आपली इथं जाळे होते बघा, हे पूर्ण जाळे काढलेले आपण आत्ता खराट्याने पूर्ण जाळे काढून घेतलेले आहे चारही साईडचे. हे बघा पूर्ण जाळे काढले आपण. आणि जागा पण पूर्ण प्लेन लेवल केली एकदम. हे बघा ते पूर्ण जागा पण आपण एकदम प्लेन लेवल केलेली. हे बघा पूर्ण जागा लेवल केलेली. आणि आता आपल्याला आहे का पाणी मारायचं म्हणून वेद्यांनाही पांगून घेतोय. आता हे जे पूर्ण मधलं आहे आपण आता इथे पूर्ण पाणी आणणार आहे. पूर्ण पत्रण ते धुवून काढायचे आपल्याला. ते पूर्ण साफसफाई करून घेणार आहे आपण एकदा. हे पहा आता पूर्ण एकदा आपण एकदा पाणी आणून घेऊ. मोटर चालू करायला चाललंय ते आता. तर मित्रांनो आपण आता मोटर चालू करून घेतलेली आहे आणि आता पाणी मारायचं काम चालू आहे. आपण हे पूर्ण पाणी मारून घेणार आहे.
मित्रांनो आपण आता पूर्ण ते खालची माची होती त्याच्यावर पूर्ण पाणी आणून घेतलेलं आहे आणि साईडच्या पत्रावर पण पाणी मारलेलं आहे पूर्ण, वरती पण मारले पूर्ण पाणी आणि खाली पूर्ण आपण ओल्लं करून टाकलं आहे ते, जेणेकरून ते पण पाणी मारल्याने. आणि आता आपण त्याला तसंच ठेवून देणार आहे आणि बाहेरचं सामान पण तसंच पडलेलं आहे आता. आणि नंतर टाकणार आहे आपण आता एकदा हे पूर्ण वाळून देणं याला आपल्याला. वाळून झाल्यानंतर आपण माझा सामान परत टाकणार आहे एकदा आपण आधी हे वाळून देऊया पूर्ण. आणि आपण आता करणार आहे मित्रांनो आराम. आता जाणार आहे आपण वरती. आता आराम करायचा आहे आपल्याला कारण आपण भरपूर काम केलंय. आपण आता जाऊया वरती, थोडा आराम करू. मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि आपल्या घरामध्ये आज चालू आहे मसाला पापड करायचं काम. आणि पापड असा अर्धा येतो आम्ही, अर्धा अगोदर अर्धा नंतर. आणि इकडं हे त्याचं रडू लागला तो, कांदे कापू लागला म्हणून, तरी मशीनना कापतंय तर त्याला लय रडू येतंय. तर मित्रांनो आपण आता जेवण करून घेणार आहे लगेच. आणि जेवण झाल्यानंतर परत ब्लॉग एडिट करत बसायचे आपल्याला. आणि दीदीचं असं म्हणणं आहे की हे जे भांडे इथं ठेवलेले हे आपण लावायचे आणि आपण काही लावणार नाही कारण आपण घरातलं काम नाही करू शकत. तर आपण लावणार बी नाही आणि ती लावू शकते लावत असतं तर, पण आपण नाही लावणार. पण सगळ्यात पहिलं आपण आता जेवण करून घेऊ. आपण आता जेवण करून घेऊ. कानात फोटो कोण घालून सांगितलं तुला? खास कर 96 तर मित्रांनो आपण आता घरी आलेला आहे आणि आपण आता खातोय श्रीखंड. हे बघा श्रीखंड घेतले आपण प्लेटमध्ये आणि इथं वेदे बसलेला आहे. आणि ते आपण श्रीखंड घरी बनवलेलं आहे, होममेड आहे. ते बाहेरून आणलेलं नाही, आपल्या दिदीत बनवलं होते. आपण काही ब्लॉग काढले नाही ते बनवताना, रात्री बनवलं होते. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा.